नमस्कार. मी ॲडव्होकेट कोमल साळुंके ढोबळे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरती जेव्हा जेव्हा क या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय निघतो, तेव्हा डोळ्यासमोर उभे राहते ते नाव म्हणजे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे साहेब. उपवर्गीकरण हा तांत्रिक बदलाचा विषय नसून तो दलितांमधील अतिशोषित आणि उपेक्षित 59 जातींच्या अस्तित्वाचा लढा आहे. ढोबळे साहेबांनी लढा केवळ सत्तेत असतानाच नाही, तर सत्तेबाहेर राहूनही तितक्याच प्रखरतेनं लढला. त्यांनी मांडलेली भूमिका ही ज्याची कळी त्याला मिळावी या न्यायाची आहे. समाजाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जातींना आरक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेला. प्रस्थापित आणि पुढारलेल्या जातींच्या सवलतीत ज्यांचे हक्क चिरडले गेले त्या वंचितांसाठी ढोबळे साहेबांनी उठवलेला हा आवाज हा एक लोक चळवळ बनलेला आहे. क उपवर्गीकरण कशासाठी याबाबत त्यांनी घेतलेली भूमिका आज आपण या भागात जाणून घेणार आहोत. आरक्षणाचे विस्कटलेलं गणित आणि 59 जातींचा वनवास. ढोबळे साहेब सांगतात की आज दलितांमध्ये 59 जातीच्या आरक्षणाचा बॅलन्स पूर्णपणे बिघडलेला आहे. आरक्षणाच्या वाटणीमध्ये छोट्या जातींना मोठा फटका बसलेला आहे. हे दुर्दैव आहे की दुबळ्या समाजाला कुणी बाहेरचा मारत नसून त्याच्याच आळसाने आणि नाकर्तेपणाने त्यांचा गळा घोटला आहे. 59 जातींमधील मोजक्या 1-2 जातींनी अफलातून प्रगती केली असली तरी 57 जाती अजूनही झोपेतच आहेत. या 57% लोकांच्या सवलतींचा बॅकलॉग 2च जातींनी पूर्णपणे भरून काढलाय. हे जेव्हा लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या लक्षात आलं, तेव्हा भटक्या विमुक्तांमध्ये असा अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी आरक्षणात कडचं सूत्र आणलं आणि 8% आरक्षणाची वाटणी केली. त्यामुळं खऱ्या अर्थानं वंचितांना आपल्या हक्काचा हिस्सा मिळाला. पण दलित आरक्षणात मात्र हे सूत्र अजूनही कागदावरच आहे. 50 वर्षाचा अंधार आणि लोकूर आयोगाची साक्ष. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 50 वर्षात सवलतीची साधी ओळख सुद्धा झाली नाही. म्हणून केंद्र सरकारनं लोकूर या न्यायमूर्तीची नेमणूक करून आयोग स्थापन केला. अशा जातींची संख्या 50च्या वर आहे. उपेक्षित मायक्रोजाती संख्येनं लहान असल्यामुळं अस्तित्व दाखवणं शक्य नव्हते. ज्या गावात जी जात मोठी त्या जातीच्या मागं इतरांना जसं जावं लागतं, तसंच जीवन जगताना मोठ्या जातीला मोठा भाऊ मानून बारक्या जातीनं नमतं घेतलं. समजूतदारपणा दाखवला, त्यामुळं गावगाडा चालत राहिला. कासवगतीनं गावाचा विकास झाला. पण ज्या सवलती दुबळ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं, कारण हक्काची वाटणी, भावकीचा हिस्सा मिळत नव्हता. त्यामुळं झेडपी अध्यक्षांनी प्रत्येक सुधारणा आपल्या जन्मगावात न्यावी, सीएमची इच्छा म्हणून मुख्यमंत्र्यांचं गाव निवडावं आणि राज्यातल्या सवलती ओतून गाव सोन्यानं मडवावं, असंच घडत गेलं. या अडाणी समाजाची स्थिती किती दयनीय आहे हे स्पष्ट करण्यासाठी ढोबळे साहेबांनी एक अतिशय जिवंत उपमा दिलेली आहे. लोण्याचा गोळा बोक्यानं कधी पळवला हे दुबळ्यांच्या लक्षातच आलं नाही. हे लोणी म्हणजे आरक्षणाच्या त्या सवलती होत्या, ज्या खऱ्या अर्थानं या 57 जातीपर्यंत पोहोचायला हव्या होत्या, पण त्या मिळाल्या नाहीत. संधीचे घोडे विरुद्ध कुपोषणाचे घोडे. संधीनं धष्टपुष्ट असलेले घोडे आणि सवलती वाचून कुपोषणानं मरतुंगडे झालेले घोडे, हा अन्याय दूर करण्यासाठी इतिहासात पहिल्यांदा शाहूराजांनी कागल सरकारात बरोबरीचे गणित मांडलं. दुबळा माणूस धाकड माणसाबरोबर आणायचा असेल तर त्याला आरक्षणाची गरज आहे, असं सांगून 26 जुलै रोजी 1902 साली आपल्या 28व्या वाढदिवसानिमित्त आरक्षणाचा पहिला सूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावरती उगवला आणि त्यातूनच दुबळ्यांचा अंधार दूर झाला. करवीर संस्थानांच्या माणगाव परिषदेत महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितलं
आपण या दलितांचं नेतृत्व करा. देशातला दलित माणूस आपल्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि देशातल्या सर्व दलित मानवजातीला एका सहीच्या फटकाऱ्यावर महात्मा फुल्यांनी परिवर्तनाची दिलेली जाणीव आणि शाहूराजांनी सवलतीचा विकासाचा मांडलेला संकल्प अखेर 1947च्या संविधान संकल्पनेतून साकार झाला. अर्थात शाहूराजांचे आरक्षणाचं अपुरं स्वप्न संविधानकारांनी पूर्ण केलं. त्यामुळे सवलतीचा हक्काचा अवेअरनेस निर्माण झाला. लहान लहान जातींना देखील हक्काची जाणीव झाली. जोशाबाच्या सामर्थ्यानं प्रथमच बारक्या अडाणी जातीला देखील स्वतःची ओळख पटली. जे झोपले आहेत, ज्यांना सवलतीची चव कळली नाही, ते शांतच राहिले. तर जागृतांनी अडाण्याला जागं न करता त्यांच्या वाटणीचा बॅकलॉग आपणच भरून काढू म्हणत हुशार जाती पुढे सरसावल्या. शिक्षणानं बळ वाढलं. प्रशासनातल्या नोकरीच्या भागीदारीनं प्रशासनात आधार मिळाला. कुणी तहसीलदार, कुणी पोलीस, तर कुणी कारकून म्हणून लागला. आणि मग त्यानं आपलं गणगोत जमा केलं. त्यामुळं पोरगं भावाचा असो, बहिणीचा असो, भावकीचा असो किंवा जातीचा असो, त्याला संधी मिळाली. आपण सारे भाऊ भाऊ मिळल ते सगळेजण खाऊ या पद्धतीनं सवलतीची 15 वर्ष लुटली. अंगात हत्तीचं बळ, पण शिक्षणात मागं. प्राध्यापक डॉक्टर ढोबळेसाहेब सांगतात की स्वातंत्र्यानंतरच्या सत्तेनं मागासवर्गीयांना काय दिलं, याचा आढावा घेण्यासाठी लोकूर समितीची स्थापना करण्यात आली. नक्की सवलती कुणाला मिळाल्या याचा अभ्यास झाला आणि माननीय न्यायमूर्ती B.N. लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं स्पष्ट अहवाल केंद्र सरकारला सादर केला. त्यामध्ये दुबळ्यांच्या, अडाण्यांच्या सवलती कोणी हिसकावून घेतलेल्या नाहीत, बळकावलेल्या नाहीत, तर ते शिकलेच नाहीत. त्यामुळं शिल्लक सवलती शहाण्यांनी वाटून घेतल्या असं स्पष्ट केलं. खरं तर चौताळणे, आदळापट करणे, रक्त सांडणे या घटना दुबळ्या समाजाच्या मनात नव्हत्या. होईल ते अन्याय अत्याचार सहन करून, पाटील देशमुखांची सेवा करून, मिळेल तेवढं शिळं पाक ताटातलं उष्ट गोळा करून, घर चालवणे, गटार काढून, बाळंतिणीची घाण काढून कुटुंबाला सांभाळणं हाच दुबळ्यांचा अजेंडा झाला. त्यामुळं 57 जातीतल्या अडाणी वाघांनी झाडलोट करणंच पसंत केलं. अंगात हत्तीचं बळ होतं. गावात फरशी कुऱ्हाडीची भीती होती. दानपट्ट्यापासून तलवारीपर्यंत मनगटांचा सराव होता. परंतु या तलवारी कोणाच्या सवलती संघटित करायच्या याचं ज्ञान नव्हतं. आदिवासी आणि शिक्षणात मागं पडलेल्या 57 जाती यामागे सरकतच गेल्या. त्यांना पुढे जाणं जमलंच नाही. अत्याचाराच्या फाशीचे दोरखंड तयार झाले. तांड्यावरचा बंजारा सुधारला. जंगलातला आदिवासी गावात आणि वाड्यात आला. पण रयतेचे दोरखंड वळून केळसुन्या, सूप, दुर्डी करून गावाची राखण करणारा आणि कडूस पडल्यावर भाकरी मागून खाणारा बलदंड ताकदीचा मांग याला रामोशी मात्र गावाच्या बाहेर दगडासारखा, नासलेल्या शेंदाडासारखा गुळगुळीत राहिला. त्यामुळं माळावरच्या दगडाचा वाढदिवस करणे कोणत्याच पुढाऱ्याला सोपं नव्हतं. त्यामुळं जे जागृत झालेत अशांना सत्तेत वाटा देऊन जे झोपलेले आहेत, अडाणी म्हणून वावरत आहेत, त्यांना तसेच ठेवून राज्य करणे, आक्रमक जातीशी युती करून महाराष्ट्राची सत्ता आपल्याच हाती ठेवण्यात राजकीय पक्षांनी धन्यता मानली. राजकारणी किती बेरकी होते हे या जातींच्या लक्षात येणं अवघड होतं. अंगात हत्तीचं बळ, पण शिक्षणात कमी. एखादं धूळ अंगणात आलं तर जनावराची कंदुरी कशी करायची हे आपल्या वडिलांना माहीत होतं. फाशीचा दोरखंड कसा वळायचा हेही ठाऊक होतं. पण रक्ताळलेल्या वाटेवरती संघर्ष करून स्वतःचा हक्क कसा मिळवायचा याचं ज्ञान मात्र उपेक्षितांना मिळालं नाही. त्यामुळं
बिनीचा घाव घालून पुढे जाण्यापेक्षा दोरखंडाची फिरकी फिरवत मांग मोची माग सरकत राहिला. अण्णाभाऊ साठेंनी ज्या ऐरावताला बाहेर काढायला सांगितलं होतं तो अजूनही रुतून बसलेला आहे. सामर्थ्य आहे चळवळीचं जो जे करील तयाचे, अर्थात आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणे, रक्ताळलेल्या वाटेवर संघर्ष उभारणे, मांगाला, मातंगाला, होलाराला, मोची लोकांना, भंगी माणसाला कधीच शक्य झालं नाही. प्रथमच इचलकरंजीच्या मैदानावरती 70,000च्या संख्येने जमून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, भारताच्या संरक्षण मंत्र्यांना प्राध्यापक डॉक्टर ढोबळे साहेबांनी वंचितांच्या हक्काची सनद मागितली. परंतु दुबळ्यांना दिले तर सबळ अंगावर येतील आणि एकदा आक्रमक समाज नाराज झाले तर सत्ता बदलून टाकतील. या घटनेला पाटील देशमुखांची अवलाद घाबरत होती. त्यामुळं चारचाकीतून फिरणाऱ्यांनी, मतासाठी मिरवणाऱ्यांनी सत्तेत वाटा देताना मात्र आपल्याकडं पाठ फिरवली. अ ब कड उपवर्गीकरणासाठी एकीची गरज. आज आपण अ ब कड मागतोय, पण माणसं जमतात मातीला जमल्यासारखी. त्यामुळं हक्काचं, हिश्श्याचं मागणं समाजाला अवघड जातंय. कारण ज्या हिंदूंचं नाव सांगून आपल्याकडं भाजप हात जोडत राहिला आणि विरोधक लोणी लावून सांगत राहिला, त्यामुळं एक जात हिंदू दलितांनी रांगा लावून 2014च्या सत्तांतरात भागीदारीचं मतदान केलं. परंतु आजपर्यंत सत्ताधारी विचारायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं निकाल देऊनही उपवर्गीकरण होत नाही. मुख्यमंत्री अ ब कड करतो म्हणतात, पण पदरात पडेल तेव्हाच खरं. कारण सारेच राजकारणी बेरकी, आक्रमक जातींना घाबरतात हेच खरं. अडाणी आई, अडाणी बाप, सारच आता डोक्याला ताप, म्हणून डोकंदुखी वाढली. वाटणीवर अतिक्रमण झालं, हक्काचा सातबाराच खोडला. त्यामुळं लोण्याचा गोळा बोक्यानं कधी पळवला हे दुबळ्यांच्या लक्षातच आलं नाही. दुर्बलांना वाटा मिळायचा असेल तर परत एकदा शाहूराजांना जन्म घ्यावा लागेल आणि भीमरावांनाच पुन्हा एकदा घटना लिहावी लागेल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत विचार करा आणि संघटित व्हा. धन्यवाद.